मित्रांनो नमस्कार. खवड्या डोंगर आणि काही तासांसाठी या खवड्या डोंगराला प्रसिद्धी मिळाली महाराष्ट्रभरात. त्याच खवड्या डोंगरावरती आपण सध्या आहे. 2 फुटाच्या अंतरावरती तो कोणाला उभा होता. काही तासापूर्वी तो कोणाला उभा होता आणि त्याच जागेवरती मी सध्या बसलेलो आहे. इथूनच त्याच्या आईने उडी मारली. बापाने त्या मुलाला धरायचा प्रयत्न केला. त्या मुलाचे वडील आणि मुलगा हे दोघांचाही त्या ठिकाणी दरीत कोसळून मृत्यू झाला आणि त्यांच्या पाठोपाठ आईचं देखील या ठिकाणी मृत्यू झाला. कदाचित या जागेवर जर असो तर माझा कुठेतरी त्यांना वाचवण्यात हातभार राहिला असता. पण म्हणतात ना, ज्याचं जिथपर्यंत लिहिलेलं आहे तिथपर्यंतच त्याचं आयुष्य असतं. बरेचसे लोक इथं होते. तिसगाव गाव आहे खाली डोंगराच्या पायथ्याला. त्या तिसगावचे प्रथम नागरिक सरपंच देखील होते, पोलीस अधिकारी होते, अग्निशामक पथक खाली जाळी धरून होतं. पण नाही वाचवू शकले, कारण की दगडावर डोकं आपटलं आणि त्या 3 निष्पाप जीवांचा बळी गेला. पण चर्चा अशी आहे की आयफोन प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या तोंडात मुलाने आयफोन मागितला, आयफोनच्या हप्त्यापोटी त्याचा जीव गेला. पण त्याला कारण दुसरं आहे. कारण की त्याच्याकडे आयफोनचा हप्ता बाउन्स हे कारण देखील काही प्रसिद्धी माध्यमात त्या ठिकाणी दाखवलं गेलं. पण मूळ कारण अजूनही गुपित आहे. मूळ कारण कोणालाच माहीत नाही. कदाचित त्या 3 जण होते. आज एका वृत्तपत्रात एक बातमी वाचली की त्यांच्या घरात असणारा कुत्रा, जे मूक प्राणी, त्या कुत्र्याला देखील आस लागली होती की आपला मालक हा कधी घरी येतो आणि त्या घराच्या खिडकीतून तो डोकावत होता. अशी ती फ्रेम त्या वृत्तपत्रात दाखवली गेली. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की जी तरुणाई आहे, कुणाल केवळ 18 वर्षाचा मुलगा होता आणि त्या 18 वर्षाच्या मुलाने आपल्या मातापित्याचा जीव घेतला असं म्हणावं लागेल. ज्या आईने 9 महिने आपल्या गर्भात त्या मुलाला वाढवलं, ज्या बापाने बोट धरून चालवणं शिकवलं, एका ट्रान्सपोर्टवरती ड्रायव्हरी म्हणून जॉब करत असलेला बाप हा त्या मुलाचा सगळा हट्ट पुरवत होता. वयाच्या 18व्या वर्षात त्या मुलाला आयफोन दिलेला होता. आमच्याकडे अजूनही आयफोन नाही आणि आम्ही त्याच्यासाठी हट्टही धरत नाही. आज आमच्या बाळाच्या कष्टाने आम्ही घेऊही शकतो. पण नको त्या इच्छेचा आणि मोहाचा हव्यास नको या मताचा मी आहे. तर त्या मुलाला त्यावेळेस इतकीसुद्धा जाण आलेली नसावी का की आपल्या आईने आपल्यासाठी काय केलेले. 18 वर्ष त्या मातेने त्या मुलाला कशा पद्धतीने जगवलं असेल. जर तुम्ही कदाचित कालचे व्हिडिओ संपूर्ण बघितले असतील तर त्या मातेच्या तोंडातून एकच निघत होता, नको रे भाऊ. आई कितीही मॉडेल असू द्या, कितीही गावंढळ असू द्या, पण तिचा त्या मुलाविषयी प्रेम आणि आस एक वेगळी असते. त्या बापाला त्या मुलाला वाचवायचं होतं कुठंतरी आणि बाप अचानक येतो आणि त्या मुलाला धरून अलीकडे ओढायचा प्रयत्न करतो. पण मुलगा त्या बापालाच खाली ओढून घेतो आणि जर जागा बघितली तर ही जोराची जर हवा आली तर त्या हवेच्या झोक्यात सुद्धा माणसाचा तोल जाऊन या ठिकाणी खाली दगडावरती आपटून त्याचा जीव जाऊ शकतो. कदाचित खाली जर पाणी असतं, एक 5-10 फूट पाणी असतं, तळं असतं, तर कदाचित त्या एखाद्या जीवातून जीव वाचला असता. पण आज 3 निष्पाप जीवांचा बळी गेला आणि त्याला कारण आहे मोबाईल. या मोबाईलमुळे बरेचसे संसार हे कुठेतरी उजेडला जात आहे. अशातच एक कुटुंब पूर्णपणे या ठिकाणी उद्ध्वस्त झालं. माझी सांगायची एकच तळमळ आहे की ज्या जागेवरती मी येऊन हा व्हिडिओ करतो आहे ना, मला नाही वाटत कुठला मीडियावाला किंवा कुठला व्यक्ती ते 3ही निष्पाप या ठिकाणाहून खाली पडल्याच्या नंतर या ठिकाणाहून कोणी व्हिडिओ करत असेल. पण मी या ठिकाणी येऊन व्हिडिओ करतो आहे. माझी तळमळ एकच आहे की तरुण, आजच्या पिढीचा जो तरुण आहे हा कुठंतरी वाचला पाहिजे, त्याच्या कुटुंबाला वाचवलं पाहिजे. ज्या कुटुंबाने आपल्याला आधार दिला, ज्या कुटुंबाने आपल्याला आतापर्यंत म्हणजे कळेपर्यंत आपल्याला त्या कुटुंबाने आपल्याला मोठं केलं, चालवणं शिकवलं, घडवलं आणि त्याच कुटुंबाचा आधार बांधण्याची जेव्हा वेळ येते तर आपण काय करतो आहे ही मानसिकता कुठंतरी बदलल्या गेली पाहिजे. याच्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा उद्देश होता आणि
प्रशासन याच्यात सगळी चौकशी करून नेमका जीव कसा गेला आणि काय कारण होतं हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करेलच. पण हा खवड्या डोंगर, या खवड्या डोंगराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याच्या अगोदर पण बरेच निष्पाप जीव या डोंगराच्या वरतून इथून पडून बऱ्याच जणांचे जीव गेले. काहींनी आत्महत्या केल्या, काहींचे बरेचसे दुर्घटना या ठिकाणी घडल्या. तर विनंती राहील प्रशासनाला देखील की इथं काहीतरी बंदोबस्त केला जावा. कारण की समोरून जर बघितलं तर पूर्ण पाषाण आहे. मी ड्रोनचे फुटेज पण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा पूर्ण पाषाण आहे, काळा पाषाण आहे आणि या पाषाणात कुठंही माती नाही आहे. त्याच्यामुळं आपण खाली पडून मातीवर पडू किंवा पाण्यात पडू म्हणून आपला थोडाफार हातपाय तुटून जीव वाचल असा कुठलाच भाग नाही. त्याच्यामुळं आपल्या जीवाची आपण काळजी घ्या आणि आत्महत्या टाळा, आपल्या कुटुंबाचा आधार बना. धन्यवाद. ज्या स्पॉटवर सध्या आपण आहे, पाठीमागं बघताय, पूर्णपणे पाषाण आहे, खडक आहे आणि याच पाषाणात 3 मृतदेह हे काही तास अगोदर काढण्यात आलेले आहे. अशा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावर असणारं हे खवड्या डोंगर, तिसगाव परिसरातलं खवड्या डोंगर. या डोंगराच्या कडेला आपण सध्या आहे, खाली पायथ्याला. आणि कालचे जे म्हणजे दर्शनी सगळं ज्यांनी संपूर्ण बघितलं की कशा पद्धतीने या ठिकाणी त्या मुलाला समजूत घालत होते, त्या मुलाची आई वडील हे त्या ठिकाणी होते, पण कुठलीच समज त्याला त्या ठिकाणी कामं नाही आली. आणि त्या मुलाच्या हट्टापायी, त्या मुलाच्या एका चुकीच्या पावलामुळं त्या निष्पाप आईबापाचा देखील त्या ठिकाणी मृत्यू झाला. सरपंच साहेब, कालपासून स्टोरी एकच होती, कालपासून चर्चा एकच होती की मुलाने आयफोनमुळं आत्महत्या केली. आयफोनमुळे तो या ठिकाणी या लोकेशनला सुसाईडसाठी आला होता. काय परिस्थिती खरी? याच्या अगोदर सुद्धा 1 वर्षापूर्वी तो इथं आला होता. पोलीस डिपार्टमेंटने आणि फायर ब्रिगेडने त्याला विनंती करून तेव्हा वापस केलं होतं. परंतु 1 वर्षाच्या नंतर त्याला काय बुद्धी सुचली, तो परत ह्या डोंगरावर आला आणि ते सकाळी 10, 10:15च्या दरम्यान वरती गेला. मी वडिलाचं जेवण घेऊन शेतात चाललो होतो. मी ते बघितलं तर मी कुठे राहिलं प्रॉपर? मी तिसगावलाच. काय झालं? काय ते मुलगा वरती चढलेला आहे, रोडला लोक जमा झाली म्हणजे मुलगा चढला. मी तसं वडिला जेवण दिलं, लगेच 10 मिनिटात तिथं पोहोचलो वरती. मी त्याला विनंती केली, म्हणलं बाबा असं नको करू, काय तुझं काय अडचण असेल तर तू समोर ये, आई समोर बस, घरगुती काय असेल तर तू विचारपूर्वक तुम्ही विचार करा घरचा आणि जीव देऊ नको. ज्या आयफोनची जी चर्चा झाली तर तुमचा एकदा मोबाईल दाखवा ना. कुठला मोबाईल तुमच्या खिशात? माझ्या खिशात हा फोन आहे, साधा नोकियाचा फोन आहे. माझ्याकडं फोनचा जो विषय होता मी त्याला सहज बोलून गेलो की बाबा तुझ्याकडे जो आयफोन आहे, तुझे आई वडील तुझा लाड पुरवतात, आयफोन आहे, तू सुशिक्षित मुलगा आहे, अनाडी नाही, ही पब्लिक तुला बघते. म्हणलं एखादा येडा असतं तर येडा उडी मारून राहिला असं म्हणतात लोक, तू समजदार आहे, शिक्षित आहे, असं काही करू नको. मी त्याला जवळपास 2 तास विनंती करत. या घटनेमागची मूळ स्टोरी काय, मग नेमकं कथा काय? आता त्यांचं घरगुती काय असेल ते प्रॉपर इथला नव्हता. मला एक समोर दिसलं कोणी मरतं येतं, आपण त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी वरती गेलो आणि त्याला विनंती केली. सरपंच साहेब, या घटनेच्या अगोदर बऱ्याचशा घटना या ठिकाणी घडलेल्या आहे का? घडलेलं आहे. आता मागे पण एक 3-4 महिन्यापूर्वी एका मुलीचं कुठलं तरी प्रकरण घडलेले आहे. काय नेमकं या काय वैशिष्ट्य आहे काय असं? आता संभाजीनगरच्या आजूबाजूला चारी दिशानं डोंगराळ भाग आहे साहेब. तुम्ही आता शहरात राहता, आम्ही शहराच्या बाजूला राहतो. आता बघा, सातारा आहे, इकडं हर्सूलला गेलं तर जाटवाडा आहे, इकडं गेलं तर दौलताबाद आहे, मिठमिठ आहे, सुलीभंजन आहे. आपला जे शहर आहे साऱ्या आजूबाजूला पूर्ण डोंगरच आहे. तरी गावाच्या वतीने आणि मी पालकमंत्री साहेबाला याला विनंती करणार आहे की जे आज माडाची घरं इथं बांधतात, इथं लोक राहिले येणार आहे भरपूर, एक काहीतरी सुरक्षा जाळी वगैरे लावून शासन काही याला करतं आहे का, याची मी विनंती करून एक पत्र ग्रामपंचायत मार्फत त्यांना देणार आहे. नक्कीच एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही ती भूमिका घेतालच. गावातले प्रथम नागरिक आहे, सरपंच आहे, पण दिवसेंदिवस याच खवड्या डोंगरावरती का प्रकार घडत आहे त्याचंही कारण शोधलं गेलं पाहिजे आणि प्रशासनाकडून याची काळजी घेतली गेली पाहिजे की इथं असे प्रकार यापुढे घडावू नये. कारण की 3 या ठिकाणी निष्पाप जीवाचा बळी गेलेला आहे एका छोट्याशा चुकीमुळं. जो मुलगा समजूत घालून त्या ठिकाणी कुठंतरी कन्व्हिन्स व्हायला तयार होता.
पण एक 10 मिनिटाच्या कार्यकाळात हा सगळा प्रकार घडला. घडला शेवटच्या क्षणात त्याच्या वडिलांनी, कोणताही वडील असो, मुलगा जर समजा कुठं तलावात बुडत असेल तर तो उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तसं त्यांनी केलं आणि इनबॅलेन्स त्यांच्या दोघांचा बॅलेन्स सुटला आणि ते तोल गेल्यामुळे दोघं पडले. त्याच्यानंतर ते आईने त्यांचं दृश्य बघितली, तिनं सुद्धा त्यांच्या पाठोपाठ उडी मारून घेतली. उडी मारली की पाय घसरला? नाही उडी मग त्यांच्या पाठीमार्गच आली ती. काहींचं म्हणणं आहे की आईचा पाय घसरला, बघता बघता तोल गेला. आता जे तिचा ना समजा पती आणि मुलगा खाली पडतोय तर तिने बी बघितलं बा, तर तिने बी उडी मारून घेतली. काय तुमच्या मनाची भावना होती त्यावेळेस? नाही आता एक तुम्ही भरपूर लोक होते. नाही, दुर्दैवी क्षण होता, असं व्हायला नाही पाहिजे होतं. परंतु आता आम्ही इतका प्रयत्न केले, पोलीस डिपार्टमेंट होतं. आता तुम्ही इथं बघता, इथं फायर ब्रिगेडनी जाळी लावली होती. तो मुलगा ह्या साईडला उभा होता. नंतर त्यांनी जिथं जाळी लावली त्यांनी तिथून ट्रँगल 5 फूट बाजूला गेला. मग ती जाळी तिकडं दगडाची इकडं त्यांना न्यायला वेळ नाही भेटला आणि ती इकडं पडला. मग ती जाळी इकडं राहिली, ते दगडावर पडले. किती फूट असेल हे? या लिंबाचं झाड दिसतं का, तिथं उभा होता ते. हां, लिंबाचं झाड तिथं उभा होता तो. तिथून त्याच्यानंतर इकडं आला डाव्या हाताला त्या जाळीच्या तिकडून. म्हणजे अँगल चेंज झाला ना. जोराची हवा जरी आली तरी माणूस कोसळू शकतो. हो, कोसळू शकतो, तोल जाऊ शकतो. तरी पण ते 2 तास तिथं उभा होता एका ठिकाणी. म्हणजे याच्यात ऐकण्याच्या स्थितीत नव्हता ते. अग्निशामक पथकाचं देखील केले, पोलीसवाल्यांनी प्रयत्न केले. पोलीस कर्मचारी माझ्या सोबत 2 जण वरती होते. ते खूप विनंती करत होते त्याला, तू इकडे बाबा, तुझं काय म्हणणं आहे, आपण बसून याची चर्चा करू. पण त्यांनी काय लावा 200-400 फूट तर असेलच. नक्कीच धन्यवाद सरपंच साहेब. मित्रांनो, एक 3 निष्पाप जीव आणि काही तासापूर्वी या ठिकाणी मृत पावले. त्यांचे या शव या ठिकाणी काढले. इकडं थोडंसं इकडं बघूया. या, हीच ती जागा आहे की या जागेवरती या 3 जीवांचा बळी गेला. आणि हे दगड बघता ना, इथे या, इथे सागरचं, हे रक्ताचे सडे या ठिकाणी पडलेले या दगडावरती. आणि ती चप्पल पडलेली कदाचित त्या मुलाच्या वडिलाची चप्पल असावी. पण हे 3 जीव वरतून कोसळले आणि या दगडावरती, या खडकावरती त्यांचं डोकं आपटलं आणि त्यांचा जीव गेला. तर आयफोन मात्र त्या आयफोनची चर्चा झाली, पण आयफोन मूळ कारण नव्हतं, त्याला कारण होतं दुसरंच. ते कारण प्रशासन त्या ठिकाणी शोधलंच. पण असे जीव आणि अशी मुलांची मानसिकता या ठिकाणी बदलल्या गेली पाहिजे, हेच मी या माध्यमातून सांगतो. धन्यवाद.